हे जे कामाला जा, यात वेळ वाया घालू नकोस. आज तू मोठा झालायस कोणामुळे? बिझनेस करायची आयडिया, शेफ व्हायची आयडिया कोणी दिली? ज्याला एखाद्या पदार्थात कोणतं इन्ग्रेडियंट किती प्रमाणात टाकायचे हे परफेक्ट माहित असतं ना, तोच तर असतो परफेक्ट शेफ. तुझ्या हाताला ना अशी चव आहे, तू ना मोठा शेफ होशील. अरे अंतरा वेगळी होती, तिला कशी आहे माहिती आहे ना तुला. असेल ती वेंदळी, पण लीला वाईट नाहीये. इतकी निरागस, इतक्या स्वच्छ मनाची मुलगी शोधून सापडणार नाही. लीला गुफअप करते, बाकी काही नाही. म्हणजे तिच्या कुठल्याही चांगल्या गोष्टी आठवत नाही तुला? लीलाचं तुझ्यावर खूप प्रेम आहे अभिराम. खरंच मनापासून सांगतेय जी. हे बघ, पण तुला काय वाटतं ते जास्त इम्पॉर्टंट आहे. माझ्या आयुष्यातली तुझी जागा दुसरं अजून कोणी नाही घेऊ शकत हे माहित असूनही तू मला या मुलीशी लग्न करायला लावलंस. आज तुझ्या खातर मी लीलाशी लग्न केलं, पण जे मी तुझ्यासाठी करायचो ते तिच्यासाठी करायची माझी अजिबात इच्छा नाही. अरे पण तिला अंतराची जागा नकोच आहे. मला अंतराताईंची जागा नकोच आहे, मला माझी जागा निर्माण करायची. पण तिला प्रेम तर हवंय ना. हो हवंय, अँड शी डिझर्व्स इट. पण अंतरानंतर कोणाच्या प्रेमात पडणं आणि ती व्यक्ती तुला सोडून गेली परत, ती मोठी रिस्क आहे. डोंट बी अ फूल एजे. तू ऑलरेडी प्रेमात पडलायस अभिराम, फक्त ते तुला कळत नाहीये. आणि लीला तुला का सोडून जाईल? आणि कोणी सोडून जाईल म्हणून प्रेमातच पडायचं नाही. तुला आवडत नाही का तिची कंपनी? फ्रेंड्स, या सगळ्या वाईफ ड्युटीज आहेत. नात्यात ड्युटीज नसतात. नात्यात फक्त प्रेम असतं. आणि प्रेमापोटीच आपण आपल्या पार्टनरसाठी काही गोष्टी करतो. आणि लीलाने तुला तू जसा आहेस तसंच ऍक्सेप्ट केलंय. तुझ्यातल्या त्या अभिराम सकट जो अंतरावर प्रेम करतो, पण तरी एजे अंतराशिवाय जगू शकत नाही हेच खरंय. पण लीला शिवाय तरी कसा जगेन मी? माणसाने एवढी मोठी स्वप्न सुद्धा बघू नयेत की जी तुटल्यावर स्वतःला सावरता येणार नाही. तोंडावर पडणार तुम्ही एक दिवशी, आणि तेव्हा तुमच्या बरोबर कुणी नसेल. असं तुला वाटतंय कारण तुला प्रेमात काय ताकद असते ना हे माहीतच नाहीये दुर्गा. पण काय करणार, तू कधी कोणावर प्रेमच केलं नाहीयेस ना, त्यामुळे तुला कसं कळणार माझ्या प्रेमात काय ताकद येते. प्रेम? तुमच्यासारख्या मुलींना काय माहित प्रेम म्हणजे काय असतं. प्रेम पैशापेक्षा मोठं असतं आणि तुमची नजर फक्त एजंटच्या पैशावर आणि नावावरच आहे. असं फक्त तुला वाटतंय दुर्गा. हे लग्न काय माझ्यासाठी फक्त पैसा आणि प्रसिद्धी नाही. हे लग्न म्हणजे माझ्यासाठी एजंटची साथ आहे. पण तुला कुठे माहितीये की या जगात पैसा आणि प्रसिद्धी व्यतिरिक्तही बऱ्याच गोष्टी आहेत. माझी आई गेल्यानंतर मला मिळालेली मायेची थाप आहे ती जी माझ्यासाठी. हे बघ, त्याला मिसगाईड करू नकोस. तुला वाटतं ना लीला त्याच्या योग्य नाहीये, मग त्याचं रिझन सांग.
because she is imperfect. But that's beautiful. मी माणसं ओळखायला कधी चुकत नाही, पण या वेळेला पहिल्यांदा चुकलो. लीला वरवर जशी दिसते तशी नाहीये. She's intense, she's mature. आणि लीलासारखं दुसरं कोणीच नाही. लीला इम्परफेक्ट आहे, पण इम्परफेक्ट माणसं ही माणसंच असतात. I'm sorry to disappoint you. पण लीला has got some magic. हे असं खोटं खोटं गोड गोड बोलूनच तुम्ही आमच्या घरात शिरला. बिचारा आमच्या आजींचं मन जिंकलत. आता तुम्हाला एजंटवर ताबा मिळवायचा आहे, पण मी हे असं होऊच देणार नाहीये. हा जो घरात बालिशपणा सुरू आहे ना, त्याच्यासाठी नव्हती आणायची सासू. जहागीरदारांच्या घरात फक्त एक जबाबदार व्यक्तीच सासू म्हणून येऊ शकते, कारण हे परफेक्शनिस्ट अभिराम जहागीरदारांचं घर आहे. विषय टाळणं सोपं असतं, कारण सत्य बोचतं ना. साधी एजंटना कॉफी कशी लागते हेही अजून तुम्हाला लक्षात ठेवता आलेलं नाहीये. आणि तुम्ही घर सांभाळणार. बरोबर आहे. असेल माझ्या लक्षात राहत एजेंना कॉफी कशी लागते ते, पण मी जशी कॉफी करते तशीच एजेंना आवडते. हे जास्त महत्वाचं आहे नाही का? हे जे खूप चांगले आहेत ना, म्हणून तुमच्या बरोबर ही अशी तडजोड करत असतात. आणि एजेंना ही तडजोड करायला लावेल इतकी ताकद आहे माझ्या प्रेमात. And yes, I love her a lot. I do. Sorry to disappoint you, but I do. Yes. I'm sorry, Antara. मला तुझी जागा आता लीलाला द्यावीच लागणार आहे. तिने मला तिच्या प्रेमात पाडून ती जागा घेतली. अंतरा, I am in love with Leela. I'm in love with her. I'm in love with her. I do love her. I do love her. ही अशीच अवस्था होणार आहे तुमची एक दिवशी. माझ्या कुटुंबाला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमच्यापासून वाचवण्यासाठी, माझ्या भावाच्या आयुष्यासाठी मी कुठल्याही थराला जाऊ शकते. तुमच्यासारख्या मुलीवर एजंटनी प्रेम करू नये यासाठी मी काहीही करायला तयार आहे. काय झालंय अंतरा? काय होतंय माझ्या बरोबर? मला नाही ठाऊक हे कसं झालंय, पण हे झालं अंतरा. पण मी लीलाच्या प्रेमात पडलो अंतरा. मला प्रेम झालंय लीलावर.
आय लव्ह मला खरंच माहित नाही कसं झालं कधी झालं नाही माहिती मला अंतरा पण झालं. अंतरा तुझी जागा तर मला तिला द्यावी लागणार आहे. त्या मुलीने मला एवढं प्रेम दिलंय की प्रेमामुळे तिने ती जागा घेतली अंतरा शेवटी. आय लव्ह लीला अंतरा. आय लव्ह आय डू. आय एम सॉरी पण मी प्रेम करायला लागलो आता तिच्यावर. काय झालंय एजेंना? असे स्वतःशीच काय बडबड करतात? त्यांचा मूड अजूनही वाईटच असणार म्हणजे. काय करू? मी जाऊ की नको? नाही नाही जातेच. बायको आहे मी त्यांची. असं घाबरून कसं चालेल? आणि त्यात दुर्गाने माझी कॉफी फेकून दिल्यावर परत दुसरी कॉफी केली. त्यामुळे एजेंटचा मूड किती खराब असला ना तरी ही कॉफी मी त्यांना देणारच आहे. एकतर मगाशी उगाच मला रूमच्या बाहेर काढलं. काही नाही एजे, ही कॉफी आता तुम्हाला प्यावीच लागेल. अंतरा त्यांच्या कुठल्याही वस्तूला हात लावला की एजेंना किती त्रास होतो. मगाशी मी नकळत त्यांना दुखावलं. आता कसं सॉरी म्हणून? लीला एजे तू बोल. नको तुम्ही बोला. तुला मी तू बोल. मी काय बोलू? मगाशी तुम्ही मला बाहेर हकललं. हे बघ लीला मी तुला हकललं नव्हतं. मी फक्त तुला इकडनं जायला सांगितलं होतं. तुम्ही जे केलं ना त्याला हकलणंच म्हणतात. नाही लीला मी तुला फक्त रिक्वेस्ट केली होती की तू इकडनं जा. दॅट्स इट. नाही नाही हो तुम्ही हकलत म्हणजे मान्य आहे. मी अंतरा त्यांच्या वस्तूंना हात लावायला नको होता. चुकलंच माझं आणि त्यासाठी शिक्षा भोगायलाही तयार आहे मी. पण असं हकलत का मला? हे बघ मी त्यावरनं नाही चिडलोय. एजे माझ्यावर चिडले नाहीये. मी अंतराताईंच्या वस्तूला हात लावून पण एजे माझ्यावर चिडले नाहीये. हे कसं शक्य आहे? मला तुला हर्ट करायचं नव्हतं. आय एम सॉरी. एजे मला सॉरी म्हणाले आणि ते पण मी अंतराताईंच्या वस्तूला हात लावला म्हणून. पण तुम्ही मला हर्ट केलं.
त्यासाठी सॉरी म्हणतोय. आता तूच सांग, ते करेक्ट करायला काय करू मी? काय एजे मला विचारतायत की मी काय करू? बापरे, हे नक्की एजेच आहेत ना? त्या लीलाने चक्क अंतराईंच्या बांगड्या घातल्या. आणि शॉकिंग गोष्ट ही आहे की एजे तिला काहीच बोलले नाही. असं जर आधी कोणी केलं तर एजे त्यांच्यावर चिडायचे, शिक्षा करायचे, कारण ही काही सहन होण्यासारखी गोष्ट नाहीच आहे. पण एजे बदललेत. दुर्गा, अगं हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे ना. आता तुला बदलावंच लागेल. किशोर, एक मिनिट, मला एक समजत नाहीये, तू लीलाला का टार्गेट करतेस? किशोर, कारण ती माझं टार्गेट आहे. नाहीये. हे बघ दुर्गा, तुला जर लीलाला नमवायचं असेल तर तुला तिच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवावं लागेल. ऐक, तुला लीलाला या घरातनं बाहेर जाताना बघायचं ना, मग तुला हे करावंच लागेल. करा काहीतरी सॉलिड करा. सॉलिड म्हणजे? सॉलिड म्हणजे असं असं काहीतरी मस्त ज्याने मला बरं वाटेल. सॉलिड. लेट मी थिंक. सुचलं का? एवढ्यात? ठीक आहे, 5 मिनिट एक्स्ट्रा घ्या. काय? हे बघ लीला, तुला काहीतरी सॉलिड हवं असेल ना तर तुला इकडनं जावं लागेल. बरं ठीक आहे, मी जाते, अर्ध्या तासात येते. नाही ना, त्यासाठी तुला घरातनं बाहेर जावं लागेल आत्ता, आणि डायरेक्टली संध्याकाळी परत यावं लागेल. ओके? एजे, म्हणजे मगाशी तुम्ही मला रूम बाहेर हकललं, ह्याची समजूत काढायला आता डायरेक्ट घराबाहेर हकलताय. याला काय अर्थ आहे? तुला काहीतरी सॉलिड हवंय का नको? हवंय, पण मी कशाला जाऊ बाहेर? लीला, गो, पण लीव. आत्ता रागवली वाटतं. एजे प्लीज.